सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ एका ठिकाणी घेण्यासाठी तुम्हाला महा-आय-डी कार्ड म्हणजेच महासारथी कार्ड काढणे अत्यंत आवश्यक आहे. हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला कोणत्याही योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट लागणार नाही. फक्त तुम्ही एका कार्डवरून कोणत्याही योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे. कोणतीही व्यक्ती हे कार्ड काढू शकते. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महा-आय-डी कार्ड फक्त एका मिनिटामध्ये घरबसल्या मोबाईलवरून कसे काढायचे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, संपूर्ण पहा, कोठे स्किप करू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आय-डी कार्ड काढण्यासाठी आपण आलेलो आहोत गुगलवर आणि येथे आल्यानंतर आपण इथे टाकलेलं आहे mahasaarathi.maharashtra.gov.in. वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपल्याला लेफ्ट साईडवर तुमचा महा-आय-डी तयार करा हा पर्याय आपल्याला दिसत आहे. या पर्यायावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. आता आपल्याला येथे आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला अधिक वाचा या पर्यायावरती क्लिक करून आपल्याला हे जे कन्सेंट आहे ते कन्सेंट आपल्याला टिक करायचं आहे. कन्सेंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP पाठवा हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता आपल्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP आलेला आहे. आलेला OTP रकान्यामध्ये टाकून आपल्याला सत्यापित करा हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. आधार OTP टाकल्यानंतर आपल्यासमोर पुढची माहिती आलेली आहे. आता आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि हा जो आपल्याला कन्सेंट आहे या कन्सेंटवरती आपल्याला क्लिक करून स्वीकृती द्या आणि पुढे जा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. पुढे आल्यानंतर आपल्या आधारनुसार आपली सगळी माहिती येथे आलेली आहे. येथे आपल्याला आता आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID तुम्ही नाही टाकला तरी चालेल. येथे आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला जतन करा आणि पुढे जा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP आलेला आहे. आलेला OTP रकान्यामध्ये टाकून आपल्याला सत्यापित करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपली जी नोंदणी आहे महासारथी कार्डकरिता यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता आपल्याला आपला जो महा-आय-डी कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला 24 तासाच्या नंतर आपल्याला महा-आय-डी कार्ड डाउनलोड करता येणार आहे. आपण केलेल्या महा-आय-डी नोंदणीला आता 24 तास पूर्ण झाले आहे आणि आता आपले महा-आय-डी जनरेट झाले आहे. याबद्दल मला मॅसेजसुद्धा आलेला आहे. कधीकधी आपले महा-आय-डी 10 ते 12 तासामध्ये जनरेट होऊन जाते आणि याबद्दल आपल्याला मॅसेजसुद्धा येते. आता आपण आपले महा-आय-डी डाउनलोड करणार आहोत. महा-आय-डी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला लेफ्ट साईडला मेनूचा ऑप्शन आहे. या मेनूच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. नंतर आपल्याला हा जो लॉग इन पर्याय आहे या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला हा जो नागरिक लॉग इन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. येथे आपल्याला आपला जो महा-आय-डी आहे जे तुम्हाला मॅसेज आलेला आहे त्या मॅसेजमध्ये तुम्हाला महा-आय-डी पाहायला मिळणार आहे. ते महा-आय-डी आपल्याला या रकान्यामध्ये टाकायचं आहे. महा-आय-डी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. आता आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP आलेला आहे. आलेला OTP रकान्यामध्ये टाकून आपल्याला प्रमाणित करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचे आहे आणि स्किप फॉर नाव या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. आणि मित्रांनो, काही मिनिटांमध्येच आपलं जे महा-आय-डी कार्ड आहे ते आपल्यासमोर पाहायला आपल्याला मिळत आहे आणि इथे आपल्याला महा-आय-डी कार्ड डाउनलोड करण्याचा सुद्धा ऑप्शन आपल्याला इथे मिळत आहे. आता आपण आपले महा-आय-डी कार्ड डाउनलोड करणार आहे. आपले महा-आय-डी कार्ड डाउनलोड झाले आहे. आता आपल्याला इथे एक पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड आहे तुमच्या नावातील 4 स्पेलिंग आणि तुमचे डेट ऑफ बर्थचे इयर. अशा प्रकारे आपल्याला आपला जो महा-आय-डी कार्ड आहे ते आपण आता डाउनलोड केलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे काही मिनिटांमध्येच आपण आपले जे महा-आय-डी कार्ड आहे ते सक्सेसफुली बनवले आहे. तुम्ही सुद्धा तुमचे महा-आय-डी कार्ड घरबसल्या 2 मिनिटांमध्ये बनवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर पेजवर नवीन आला असाल तर पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा.